नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम सोपी, झटपट आणि चविष्ट अशी उपवासाची तिखट भगर. उपवासाला नेहमी गोड किंवा साधी भगर खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी नक्की करून पहा. ही भगर खायला इतकी चविष्ट लागते की उपवास नसतानाही तुम्हाला पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. तर चला, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या तिखट आणि खमंग उपवासाच्या भगरला. आता इथे सर्वात आधी आपण भगर थोडीशी भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. आणि आता एका ताटलीमध्ये मी साधारणपणे 1 कप भगर घेतली आहे. आता ही भगर आपल्याला कढईमध्ये टाकून मंद आचेवर हलकीशी भाजून घ्यायची आहे. पहा, भगर भाजताना ती सतत हलवायची आहे, म्हणजे ती करपणार नाही. भगरीचा हलका सुगंध यायला लागला की समजायचं की आपली भगर आता व्यवस्थित भाजली आहे. भाजताना मध्ये मध्ये ती हलवायची आहे. पाहता भगर भाजलेली आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढूया. गॅस बंद करायचा आहे आणि भगर आपल्याला एका प्लेटमध्ये काढायची आहे. कमी गॅसवरच ती आपल्याला थोडी थोडी हलवत भाजून घ्यायची आहे. पहा, जास्त वेळ नाही लागत, 4-5 मिनिटांमध्येच ती छान अशी भाजते. आता हळूहळू तिचा छान असा स्मेल यायला लागलेला आहे, सुगंध यायला लागलेला आहे. आता आपण ती एका ताटलीमध्ये काढून घेऊया. आता ही भगर थोडीशी आपल्याला थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर ती आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. इथे आता मी ही भगर काढून घेतलेली आहे. आता ही थोडीशी थंड झाली की ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. पहा, भगर धुवून घेण्याचं कारण म्हणजे ती जर जास्त दिवसाची असेल तर त्याला जळमट, जाळ्या वगैरे लागलेल्या असतील तर त्या धुतल्यामुळे त्या जातात. शक्यतो ती चांगलीच असते, पॅकिंग भगर असल्यामुळे ती चांगली असते. तर आता आपल्याला या भगरीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता भगर धुवून घेतलेली आहे मी. गॅस कमी करूनच ठेवलेला आहे तापवत. आता आपल्याला फोडणीसाठी इथे थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोड्या 2-3 लाल मिरच्याही मी टाकलेल्या आहेत, त्याही छान लागतात. आणि इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामुळे भगरीची टेस्ट आणखी छान येते. आता हे आपल्याला थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तूप गरम होईपर्यंत आपण मिक्सरला हे मिरच्या आणि शेंगदाणे फिरून घेऊया. पाहता, तूप गरम होत आलेलं आहे. आता आपण मिक्सरला मिरच्या आणि शेंगदाणे फिरून घेऊया. तोपर्यंत कढईमध्ये तूप गरम होत आहे. पाहता, फिरून झालेलं वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट आपल्याला तुपामध्ये ते छान असं परतायचं आहे, कारण आपण शेंगदाणे कच्चे वापरले होते तर ते थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता आपण धुवून घेतलेली भगर त्याच्यामध्ये टाकायची आहे. खूप छान लागते. पहा, मला जेव्हा उपवास असेल तेव्हा मी नेहमी करते, त्यामुळे म्हटलं चला आता आपण ही आपल्या मैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करावी, त्यामुळे मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पहा, आपल्या चॅनलवर तुम्हाला लाईव्हमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील, त्याही तुम्ही चॅनलवर जाऊन पहा. त्याचबरोबर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहत आहात हेही मला कमेंट करून नक्की कळवा. आता इथे आपण थोडंसं चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि भगरीला हलवून घ्यायचं आहे. आता आपण पाणी टाकूया. भगर शिजण्या इतपत पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता पहा, कमी गॅसवर आपल्याला ते छान असं शिजून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता तुम्ही की त्यातलं पाणी आता पूर्ण कमी झालेलं आहे. छान अशी भगर मस्त शिजलेली आहे, पूर्ण कोरडी पण झालेली नाही आहे. म्हणजे थोडीशी ओलसरच ठेवायची आहे, जेणेकरून ती खाताना असं
आपल्याला जास्त म्हणजे त्रास होणार नाही. तर अतिशय छान अशी तिखट भगर, तिखट शिरा म्हणजे भगरीचा तिखट शिरा म्हटलं तरी चालेल, तयार झालेला आहे. तर अशी खमंग रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.